सुरुवात पहिलं षटक हाताळण्यासाठी विघ्नेश सखत तोडे आपण पाहू शकतायत. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळला गेलाय. पुलचा फटका मिळवणच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. फेकी करेल मिस्टर करण आणि फेकी येईपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी मयूर मर्देच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिला आपण पाहत आहेत. साईनाथ अर्नाळा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. एका साईडला एक गाव एक फॉर्मॅट प्रमोद लिली यांनी सांगितलं की समोरची मजबूत टीम आहे, परंतु आम्ही फाईट देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत आणि कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये. हे आपण सातत्यपूर्ण पाहिलंय, कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा एक तेलाचा थेंब बुडवू शकत नाही. यावेळेला आपण पाहिलं तर जरूर पायावर चेंडू जाऊन आदळला गेला होता. अक्षय घरत फार वेगाने निघाले होते. लेगबाईचा इशारा सुमित देशमुख सरांकडून येताना पाहायला मिळतोय. मुन्ना पडान सर एका साईडला आपण पाहतायत. इथून आता नाईट केल्यानंतर कदाचित मुन्ना पडान सर आणि सुमित देशमुख सर सांगत असतील की MMPL मध्ये 7 वाजता बॉल पडला तरी आम्ही पोहोचू. एक क्रिकेट आहे आणि क्रिकेटवरचं प्रेम हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. 3 धावा फलकावर 2 बॉलचा खेळ झालाय. क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने ही नाळ जोडली जाते. कुणाल किनी यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. वेळंगीचे अनमोल रत्न. यावेळेला चेंडूला वळवला गेला. चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरला. फुल ठसन ग्रुपला यावेळेला ठसन देणारा हा चौकार. गुड शॉट. ऑफ साइडला कडक शॉट पाहायला मिळतोय. कव्हर ड्राईव्ह एकदा वर्जित केली जाईल. करण मात्र पुढे सरसावतोय. ॲक्युरेट फेकी केली जाते. क्या बात आहे करण. खूप चांगली गोलंदाजी त्याने हाताळली. अमित तांडेल यावेळेला आपण पाहिलं तर थोडंसं इंजुरी त्रस्त आहे, परंतु करण मी चांगली गोलंदाजी करणार हे त्याचं ध्येय त्याने बाळगलं आणि 4 विकेट्स घेत पहिला मॅन ऑफ द मॅच पटकावला गेला होता. जेव्हा क्रितेश मैदानाच्या आतमध्ये उतरेल तेव्हा प्रियस्मी रेकॉर्डिंग स्टुडिओ म्हणून जे आपण पाहताय त्यांच्याकडून 6 बॉलवर 6 षटकार जर आले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. धन्यवाद कुणालजी किनी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. शेखर किनी अगदी 6 दिवस आणि आजची 7वी रात्र डोळ्यात तेल ओतून खूप चांगले कार्यरत आणि अप टू डेट जी माहिती दिले ते वाखाणण्याजोगे आपण पाहतायत. म्हणजे आता सकाळ होईल तर 8वा दिवस लागेल. ऑन साइडला आपण पाहतायत. फ्लिकचा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. चार्ल्स गावत्या त्या ठिकाणी पुढे सरसावले होते. बॅकअप चांगला मिळतोय आणि पाहता पाहता त्या ठिकाणी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. अक्षय घरत आणि मयूर मर्दे अशी जोडी ही सलामीवीर. पहिलं षटक कंप्लीट झालंय. आर्या 11 पारगाव संघ टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं ते साईनाथ अर्नाळा या संघाने. आणि अक्षय घरतला यावेळेला विचारलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्ही डेफिनेटली फलंदाजी स्वीकारणार होतो, कारण आमची गोलंदाजी स्ट्रेंथ आहे, स्ट्रॉंग आहे. एक षटक 11 धावा. आमच्या समवेत प्रशांत जाधवडे सर जोडले गेलेत. काय म्हणतील प्रशांतजी, ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये 11 धावा एक चांगली सरासरी आहे. गड्या जवळजवळ 4 वाजण्याच्या सुमारास आणि अशा वेळेला थोडंसं दवबिंदू अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 2 गोष्टी मला या ठिकाणी दिसतात. एक तर शिवनेरी चषकाची ट्रॉफी कोण घेणार आणि धावा काढल्यात ती मेहनत आहे. या खेळाडूची मेहनत आहे. कुठला फारसा मोठा फटका नव्हता. दोघेही खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेटची बॉडी जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हाला मानसिकता देखील महत्त्वाचं आहे, माइंडसेट देखील महत्त्वाचं आहे. करण गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. अकोटमध्ये चेंडू ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे. 1 धाव मिळेल. एकेरीने धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली ती एकूण दुसऱ्या षटकात 12 धावा. बिनबाद 12. आर्या 11 पारगाव. अत्यंत महत्त्वाचा सामना दोन्ही संघासाठी. 2 मातबर संघ मैदानावरती लढत आहेत. साईनाथ अर्नाळा आणि आर्या 11 पारगाव. इथून प्रभात असेल. खरं तर आपण बघितलं
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज करण. अक्षय यावेळेला स्ट्रायकर एंडला 7 वरती खेळतोय. 3 चेंडून तो सामोरं जातोय. ऑन साईडला यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. या 4 षटकात किती धावा उभारले जात आहेत आर्या 11 पारगावकडे ते देखील बघण्याचं या ठिकाणी सगळ्यांना निश्चित बघायचे असतील. प्रत्येकाला उत्सुकता असेल कारण गोलंदाजी खूप चांगली आहे. आर्या 11चं जे बॉलिंग युनिट आहे खूप चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे. करण हा तर फटका आपण बघू शकता थोडासा फसलाय. लॉंग ऑन मध्ये शतरक्षक चेंडूच्या खाली पकडलाय झेल. अक्षयचा संपला खेळ. विघ्नेश हुकुमचा एक्का आपण पाहू शकता. खूप पकडलाय. हुकमाचा एक्का आहे. बघूया काय घडलं. तो ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळत असताना चेंडू पासून दूर राहिला बॅटर आणि आता नवीन बॅटर मैदानावरती जातोय विनायक भोईर. किती धावांचं उद्दिष्ट ठेवलं जाईल ते महत्वाचं आहे कारण प्रोजेक्टर स्कोर आपण पाहू शकता 30 या ठिकाणी दाखवतो. परंतु 1-2 मोठे फटके आले तर हा स्कोर जो आहे तो 40च्या पलीकडे दाखवायला सुरुवात होईल. विनायक आणि आता मयूर मैदानावरती. अक्षयची खेळी संपुष्टात. अष्टपैलू खेळाडू आहे. करणच्या गोलंदाजीचा विचार केला तर सातत्याने चांगली गोलंदाजी आणि त्याच्या विरुद्ध रन करत असताना निश्चितच अनेक वेळेला फलंदाजाची भंबेरी उडालेली आहे. शिवनेरी चषक 2024 आपण पाहतोय आणि आता या मॅच मध्ये कोण बाजी मारणार. आताच एक बातमी आली की सनी देओल आलेत वगैरे असं. बारा धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पाहतो आहे. किरण गोलंदाजी मार्कवरतीचा सज्ज असेल. अखोटपदा चेंडू बॅटवरती नीट येत नाही. फायलिंग मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. समोरच्या खेळाडू या पद्धतीने आपण बघू शकतो. अत्यंत महत्त्वाचा खेळ या दोन्ही संघांसाठी. विनायक भोईर स्वस्तात बाद झालाय. प्रतिस्पर्धी संघ देखील तितकाच ताकदीचा आहे. साईनाथ अर्नाळचा संघ ऑकवर्ड पोझिशन मध्ये आला. यावेळेला बॅटर विनायक भोईर फायलिंगच्या दिशेने चेंडू वळवण्याचा प्रयत्न केला. चेंडू स्टिकरच्या वरती लागलाय. आपण पाहू शकतो अगदी हँडलच्या आसपास चेंडू लागलाय. विनायक बॅक टू द पेबलेन. धाबा 12 2 गडाच्या मोबदल्यामध्ये या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. 14 आतापर्यंत बघितलं तर 12 धाबा दाबलकर होते तर 10 चेंडूंचा खेळ झालाय. 7.20. क्रितेशनं प्रत्येक वेळेला दबावामध्ये चांगली कामगिरी केली. 2 मॅच मध्ये त्याने 24 धाबा ठोकल्यात. अर्थात पहिल्या मॅच मध्ये त्याच्या 4 षटकार अफलातून होते. त्यानंतर मेहनत केली होती आणि धाबांचा यावेळेला रतीब घातला होता. म्हणजे 2 मॅच मध्ये 48 धाबा त्याच्या बॅटमधून आल्यात. अनिल घरतनं 100 पेक्षा जास्त धाबा टोकत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आणि 40+ खेळाडू आहे. करण गोलंदाजी मार्कवरती सज्ज. धाबा 12 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि दोन्ही बॅटर चर्चा करतात क्रितेश आणि मयूर. बघा दोन्ही वेळेला म्हणजे गोलंदाजांचा टायमिंग पण पकडलं जाईल परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमचा देखील टायमिंग पकडणं गरजेचं आहे. ती देखील गोष्ट महत्वाची असते. फक्त ही जी वेळ आहे ती पुढे सरकत जाते. 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोठावली तर प्रियंसी रेकॉर्डिंग स्टुडिओ यांच्याकडून पारितोषिक आहे. वळंगी मधून हे पारितोषिक आहे ते 2000 रुपयाचे पारितोषिक असणार आहे. सुजल भोईर यांच्याकडून. सुरेख गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी. हलकसं अपील केलं गेलं होतं परंतु पंचावर कुठला प्रभाव नाहीये. आता सर्वांची जागणी परीक्षा आहे. चॅलेंज केलं गेलंय. देशमुख पंचायत त्यांनी चॅलेंज केले. साजिदजी यावेळेला थोडे बिझी राहतील. टीव्ही अंपायर आहेत. महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. 12 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आहे. टीव्ही अंपायर काय डिसिजन देतात ते देखील पाहूया. शिवनेरी चषक 2024 इट्स अ फेअर डिलिव्हरी. आर्या 11 थोडासा आपण बघितलं तर सुरुवात खूप चांगली झाली होती आणि त्यानंतर धावांचा वेग कमी झालाय. करण सातत्याने चांगली कामगिरी करतोय. अप्रतिम गोलंदाजी त्याने या संपूर्ण स्पर्धेत केले आणि 5 चेंडूत फक्त 1च धाव दिले. 2 गडी बाद केलेत. या वेळेला अकोंटपदा चेंडू ऑन साईडला. पुलचा फटका. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक
कृतेश बॅक टू द पॅव्हलियन. प्रमोद लिली ऐतिहासिक कामगिरी करणारा खेळाडू आहे. बॅटिंग त्यांनी केली होती आज. या ठिकाणी कृतेश सारखा एक मोठा खेळाडू बघा काय करतोय मैदानावरती. अकुटपदा चेंडू ऑन साइडला एक मोठा फटका खेळला, परंतु टायमिंग तितकंसं चांगलं नव्हतं. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आहे. प्रमोद लिलीनं पकडलाय झेल. कृतीचा संपलाय खेळ. दापलकरती एकूण डाबा आहेत 12-3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये शेखर कडी मला एक चांगली माहिती देत आहेत. काय चांगली गोलंदाजी, सुरेख कामगिरी. 1 षटक 1 धाव आणि 3 मोहरे टिपले गेलेत. आणि त्यामध्ये मला वाटतं क्रिकेटची सर्वात मोठी विकेट आहे. म्हणजे आपल्याच भाषेत सांगायचं झालं तर गळाला मोठा मासा लागला. कृतीचं विकेट आज भोपळा पडू शकलं नाहीये, त्यामुळे राकेश प्रभूला मैदानात यावं लागलेलं आहे. अजूनही यावेळेला जर बघितलं तर 12 चेंडूंचा काही शिल्लक आहे. आणि आता उर्वरित 12 चेंडूमध्ये तुम्ही 24-25 धाबा उभारणार का ते देखील गरजेचं आहे, कारण त्या ज्या पद्धतीने खेळ सुरू आहे मैदानावरती. चार्ल्सला 5 रन केलं गेलेलं आहे. चार्ल्स मागच्या मॅचमध्ये खेळला नाही, या मॅचमध्ये त्याला संधी दिली गेली. कर्णधाराने सांगितलं आम्ही एक बदल केलाय, चार्ल्सला या ठिकाणी संधी दिली, त्यामुळे तो किती चार्ज आहे ते देखील पाहूया. 4 मिनिटं आणि 12 सेकंद 11 हे आता काउंटडाऊन सुरू झालेले आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ, 4 षटकांचा सामना, मॅच क्रमांक 61. आणि ऐकूया पुन्हा एकदा या तिसऱ्या षटकात काय घडतंय, काय बिघडतंय. प्रमोद शेडगे जॉईन होत आहेत. दोन षटकांचा खेळ झालाय. 12 धावा 3 गडी बाद. मयूर मर्दे स्ट्रगल करतोय आज. संध्याकाळच्या 17 पासून आपण पाहू शकाल चेंडू आणि फळीचा कोणताही कॉन्टॅक्ट होत नाहीये. चार्ल्स गावद्या एक लेदर क्रिकेटचं प्रशिक्षण देणारे कोच म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटला भरपूर वर्ष दिलेत आणि आज अप्रतिम एक गाविक फॉर्मॅटमध्ये वेळ देत असताना पाहायला मिळतो. ही खूप महत्त्वाची भूमिका असते. ज्या पायरीपासून तुम्ही पुढे प्रगती करत असता त्या पायरीला विसरणं या ठिकाणी मायने राखत नाही. ऑन साइडला खेळला गेला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना करण पुढे सरसावेल, तत्पूर्वी प्रमोद लिली पुढे सरसावतोय ॲज अ कॅप्टन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर या सिंगलच्या सहाय्याने जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पूर्णपणे ओपन संघाला यावेळेला आतापर्यंत खुल्या गट संघाला रोखून ठेवलं गेलंय, कारण ज्या पद्धतीने गेल्या मॅच मध्ये स्टार्ट झाली होती ती स्टार्ट या ठिकाणी पाहायला मिळालेली नाहीये. आणि त्याचा नतीजा स्कोर कार्डवर 13 वर 3 धक्के 2.2 ओव्हरचा खेळ. साईनाथ अर्नाळा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं. ऑफ साइडला राकेश प्रभूचा खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. ड्राईव्ह खेळला जातोय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. प्रमोद लिली पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येत असताना वन ऑफ द ग्रेट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 वर जाऊन पोहोचले गेले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रमोद लिलीला आपण फ्रेम मध्ये पाहत आहे. चार्ल्स गावद्या पुन्हा एकदा सज्ज होईल चौथा बॉल घेऊन. एक धावेसाठी झगडताना पाहायला मिळत आहेत. साईडला बॅकटेपचा उपयोग करत असताना फ्लिकच्या फटक्यात कन्वर्ट केलाय. तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग. आणि काय फिल्डिंग ह्या वेळेला पाहायला मिळते. क्षणार्धात लगेच फेकी त्या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 16 वर. 16 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. अब्राम त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हे खेळाडू जे आपल्याला पाहायला मिळत आहेत जेव्हा लीगचा फॉर्मॅट सुरू होतो रबर बॉल क्रिकेटचा, एक गावातून मात्र एक खेळाडू येतो आणि अशा वेळेला त्या खेळाडूंची उत्क्रांती जेव्हा घडते, प्रगती होते, तेव्हा पॅकरचं लक्ष त्या खेळाडूंकडवर पाहायला मिळतो. ऑन साइडला गॅप मध्ये खेळला गेलाय. 2 क्षेत्ररक्षकांना बेधून निघून जाईल. 4 धावन करता. ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट. असं वाटलं नव्हतं की विघ्नेशला बीट करून जाईल चेंडू, परंतु येण्याच्या अगोदरच वन बाउंड झाला. ओव्हर द रोप चौकार. 2.5 बॉलचा खेळ झालाय. प्रमोद लिली यांनी सुद्धा ट्राय केली होती, परंतु प्रयत्नांती परमेश्वर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 20-3 गडी बाद. 2.5 बॉलच्या समाप्तीनंतर पहिल्या बॉलवर जर आपण पाहिला तर डॉट बॉल, दुसऱ्या बॉलवर 1, तिसऱ्या बॉलवर 2, चौथ्या बॉलवर 1, पाचव्या बॉलवर चौकार. फुलटॉस बॉल, लो फुलटॉस बॉल होता, काय कन्वर्ट केला, टक्कन आवाज आला आणि सरळ चेंडू भावेश भोईर यांच्या स्वागतासाठी
आईस्क्रीम पॉइंटच्या छतावरून चेंडू निघून जातोय 6 धावन करता. लो फुल टॉस बॉल होता, गुडघ्यावर बॅलन्स केलं, बॅकलिपचा उपयोग केला, बॅटचा फ्लो अप्रतिम पाहायला मिळाला आणि टायमिंग जे साध्य केलं ते अफलातून पाहायला मिळतं. ग्रेट शॉट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 26 लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचे 2 चेंडू आपण प्रमोद बघितलं तर अतिशय खराब होते, त्यावरती खूप चांगलं आक्रमण केलं बॅटर मयूरनं आणि मला वाटतं 10 धावा वसूल केल्यात. वेळ वेळ या ठिकाणी इट्स ओके. 15 सेकंद शिल्लक असताना 3 षटकं समाप्त झालेली आहेत. पार्टनरशिप 6 चेंडूमध्ये 14 आणि भावेश भोईर यांची जी कॉपी त्या ठिकाणी बनते ना त्याचा सुगंध इथपर्यंत पोहोचलेला आहे आणि तो बॅटरला देखील कळलाय. बॅटरने बरोबर चेंडू भावेश भोईर यांचा आईस्क्रीम पार्लर आणि जो कॉफीचा शॉप आहे त्याच्या बरोबर वरून चेंडू तडकवला. अप्रतिम फटका होता. मयूर 15 वरती धावपलकर धावा आपण बघितलं तर धावा आहेत 26-3 गटाच्या मोबदल्यामध्ये 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. जबरदस्त रिप्ले मध्ये पाहू शकताय. साहिल पाटील आम्हाला दाखवतायत थोडीशी शफल झाले होते ऑलरेडी आणि असं वाटलं चार्ल्स गावद्याला की या वेळेला चेंडू थोडासा टप्पा पडेल, परंतु लो फुल टॉस झाला. अशा प्रकारचे चेंडू खेळणं फार कठीण असतं आणि सरळ चेंडूला पाठवला 6 धावन करता. ग्रेट ग्रेट शॉट, स्वीट अँड स्मार्ट शॉट बाय मयूर मर्दे. या वेळेला बॅटिंग अप्रतिम डेंजरस बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. परी 11 धाकटी डहाणू संघाचा एक मातब्बर खेळाडू आज दर्शवत असताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. 26 ला 3 धक्के 3 षटकांच्या समाप्तीनंतर. मयूर 15 पर बल्लेबाजी कर रहे, राकेश ने 3 रन बनाए. राकेश प्रभु के ऊपर भी एक बार फिर सबकी निगाहें होगी, पूरा दारोमदार रहेगा. स्कोर 26 पर 3 और ये 11 पारगांव. खूबसूरत स्ट्रोक था, सीधे बड़े से गेंद को खेल दिया था. लॉन्ग ऑन क्षेत्र में खिलाड़ी तैनात है, जब तक कि गेंद को फील्ड करे थ्रो करे तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है. स्कोर 27 3 विकेट के नुकसान पर. 5 गेंदों का खेल अभी भी आना बाकी. देखिए इस गेंदबाज को प्रमोद ज्यादा खेलने का मौका नहीं मिला, लेकिन जब अब मौका मिला, उच्च कद के गेंदबाज है, एक प्लान इनका बिल्कुल है. क्या वो प्लान मैदान के अंदर कारगर हो जाएगा, क्या सही साबित हो जाएगा, वो देखना बहुत जरूरी. एक तरफ मयूर बहुत अच्छी पारी खेल रहे हैं अपने टीम के लिए, 8 गेंदों में 15 रन बनाए हैं. फ्लाइंग क्लिप एक गली एक पॉइंट पर खिलाड़ी तैनात. बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी. टप्पा खाने के बाद अगर देखें तो थोड़ी नीचे रही है. भले का अनुरित लेना चाह रहे थे, विकेट कीपर ने अपना काम किया. बेहतरीन गेंदबाजी, बहुत ही अच्छी गेंदबाजी इस ओवर में गेंदबाज द्वारा. एक्शन रिप्ले, क्रीज के कोने का इस्तेमाल, काफी ऑफ टाइम के बाहर गेंद थी, आंखों से दूर अंदर की तरफ आई. ऑनसेट पर खेलना तो चाह रहे थे, डायरेक्ट हिट हमेशा डेंजर होते. ये मयूर को भी पता था कि आपका काम तो बिल्कुल हो गया है और मयूर ने बनाए अपने टीम के लिए 15 रन. बहुत इंपॉर्टेंट पारी थी और देखिए 15 रन 9 गेंदों का सामना किया. 166 का स्ट्राइक रेट, 1 चौका 1 सिक्सर. ये सारे अपडेट हमारे साहिल द्वारा, साहिल और मिस्टर अमर पाठी. 27 प्लस 4 विकेट. शिवनेरी चषक 2024 आपण या ठिकाणी पाहतोय. 4थं पर्व, त्याचा आहे आम्हाला गर्व, त्याचा आहे सर्व. विराथांमध्ये सुरू असलेली एक मानाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो आहे आणि पहिल्यांदाच म्हणजे आतापर्यंत आपण 3 पर्व पाहिले. 3 पर्वामध्ये जर बघितलं तर खूप चांगली कामगिरी सर्वांनीच केली, परंतु आयोजनामध्ये प्रत्येक वेळा नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न केला जातो. मला आठवतंय याच मैदानावरती जो एक अशा प्रकारे व्यासपीठ बनवलं होतं वरती VIP साठी आणि तिथेच समालोचन कक्ष देखील बनवला होता. म्हणजे फार कमी ठिकाणी समालोचन कक्ष असा बघायला मिळतो. अनिलजी किणे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून हा प्रयत्न झाला होता. यावेळेला डे नाईटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कुटपता चेंडू ऑन साईडला खेळला, फटका तर खूप चांगला आहे. चेंडू झाली सीमारेषा पार, धाव मिळते 4. खणखणीत 6 धाबा, 6 धाबांचा इशारा झालाय. अप्रतिम फटका. अकुटपदा चेंडूवरती खरपूस समाचार घेतला गेलाय. संकल्प करून मैदानात बॅटर उतरलाय. अप्रतिम फटका होता. नेत्रदीपक. 6 धाबा आणि 6 धाबांनी धावसंख्या आता 33 गाड्याच्या मध्ये. प्रीतम बारी आलेले आरी, आता प्रीतम बारीची बारी आली, वेळ आली. बाबेश ची जी कॉपी बनते ना तिथून सुगंध इथपर्यंत पोहोचतोय. 33 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि पहिला सुगंध शेखर किणीला आलेला आहे.
यावेळेला टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू, खूप चांगला चेंडू आहे. छान कामगिरी मैदानावरती, चांगलं बॅटल पाहायला मिळतंय. 33 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. बघा ऍक्शन रिप्ले, उंच कुरा गोलंदाज आहे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय, बॅकपुढे जाऊन पुन्हा एकदा ऑन साईडला एक मोठा फटका करण्याचा प्रयत्न, अर्थात पुलचा प्रयत्न झाला, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कुठला संपर्क झालेला नाहीये. धापडका धाबा 33 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आर्या 11 पारगावची टीम प्रथम बॅटिंग करत असताना यावेळेला फटका तर खूप चांगला सजवला. क्षेत्ररक्षक आहे, एका हातात पकडण्याचा प्रयत्न, चेंडू व्यासपीठावरती गेलाय. आयोजकांच्या स्वागतासाठी ते आता बघतात सगळे अलर्ट आहेत की नाही पुढच्या कार्यक्रमासाठी, आणि त्यासाठी निश्चित हा चेंडू आला होता व्यासपीठावरती. खूप चांगला फटका, सुंदर फटका. प्रीतम बारी, बस झाली दुनियादारी, पिक्चर सुरू आहे लय भारी. मैदानावरती चांगली कामगिरी करतोय प्रीतम बारी, लय भारी लय भारी प्रीतम बारी. दापलकर धाबा आहेत 37 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा निर्णायक चेंडू या इनिंग मधला आपण पाहतोय. षटक अत्यंत महत्वाचं होतं, संधी दिली गेली होती. 11 धाबा आतापर्यंत 5 चेंडू मध्ये. कोलवर टप्प्याचा चेंडू होता, वेगात केलेला बदल देखील आपण पाहू शकलाय. एक धाव पूर्ण केली गेली आणि दुसरी धाव मिळणार का? दुसरी धाव मिळणार आहे, परंतु एक धावेमुळे काय घडलंय बघा, ही एक धाव एक्स्ट्रा आले, त्यामुळे आकडे पोहोचलेत, अर्थात धावसंख्या पोहोचले 39 वरती. आव्हान होणार आहे 40चं आणि सरासरी होणार आहे 10ची. त्यामुळे सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलेल, यात काही शंका नाहीये. 40 धाबा या ठिकाणी धावांचं आव्हान ठेवलं गेलेलं आहे. प्रथम बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये आर्या 11 पारगाव संघानं, पारगावचा संघ देखील गोलंदाजीसाठी ओळखला जातो, तर साईनाथ अर्नाळ संघाला हे आव्हान पार करायचं आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता पाटील नेटवर्कच्या माध्यमातून नीटनेटकं थेट प्रक्षेपण या संपूर्ण स्पर्धेत शिवनेरी चषक 2024च्या सोनेरी, रुपेरी, चंदेरी पानावरती, अर्थात 4थ्या पानावरती आपलं नाव कोण करणार, त्यासाठी निश्चितच यावेळेला प्रतीक्षा करावी लागेल. विनायक, तुषार, नयन, निलेश 40 धावांचं आव्हान आहे. अनिल किणी सर, प्रमोद त्या ठिकाणी आहेत. सर्वजण आता प्रतीक्षा करतात शेवटच्या काही क्षणांची. आता शेवटचे क्षण आहेत या स्पर्धेचे. आता किती वाजले ते देखील तुम्हाला मी सांगेन. घड्याळामध्ये वाजलेले 4:12 झालेत आणि मैदानामध्ये बॉलची आवश्यकता, बॉल देखील या ठिकाणी दिला जाईल. तुम्ही मात्र कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा शिवनेरी चषक 2024चा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा अद्भुत खेळ. आणि केळवा 11, द्वारकामाई आणि जागमाता रावळे या सर्व टीमच्या प्रतिनिधी आमच्या संयोजकांशी संपर्क साधायचे. तुषार किणी, राहुल गावड आणि शेखर किणी यांचा बॅनर आपल्याला यावेळेला स्क्रीनवरती पाहायला मिळते. आईस्क्रीम पॉइंट 3 टीम, द्वारकामाई, जागमाता रावळे, केळवा टीम. तिन्ही संघाचे संघनायक आपण मंचावरती यायचे, कारण या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर एकूण 7 पारितोषिकं आहेत. त्यामुळे 5, 6 आणि 7 योग्य वेळ दिलेली 7 आणि योग्य वेळ दिलेला हात अतिशय महत्त्वाचा ठरतो. 24 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. रिक्वायरमेंट रेट 10चा आहे. सामना अत्यंत महत्त्वाचा दोन्ही संघांसाठी. साईनाथ अर्नाळचे दोन्ही बॅटर विघ्नेश आणि प्रमोद लिली.
वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं सुंदरी चषक 2024 और आज का ग्रैंड फाइनल का दिन। 24 गेंदे और 40 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। प्रजुत अंबेरे अपने बॉलिंग पार्ट पर तैयार। जैसे कि अगर देखें तो इस मुकाबले में आर्या 11 पारगांव के गेंदबाजों ने बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की है। इंपॉर्टेंट मैच हमारे साथ कॉम बॉक्स में जुड़ रहे हैं हमारे साथी कमेंटेटर मिस्टर प्रमोद शेरगे और इस मैच का बारी बारी मराठी और हिंदी में आंखों देखा हाल सुनाने के लिए हम तैयार हैं। 40 प्राप्त है लेकिन क्या वो पर्याप्त है? आने वाले 24 गेंदे आपको हम बताएंगे। थँक्यू व्हेरी मच प्रशांत जाधवडे सर. ऑफ साईडला खूप चांगला फटका गॅपमध्ये आहे परंतु कव्हर ला या ठिकाणी अक्षय घरत एकच ऍक्शन मध्ये अटेम्प्ट करत असताना फेकी करतोय. तत्पूर्वी 2 धावा प्रमोद लेलेने आज इतिहास रचला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. 6 बॉल 6 षटकार याच मैदानात प्रतिम कामगिरी करत असताना आपण पाहू शकलात आणि अर्धशतक झळकावण्याचा मान ज्या खेळाडूला मिळाला. गुड डिलिव्हरी टप्पा अचूक पद्धतीने होता. प्रज्योत अंबेरे वरोर एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर जाऊन पोहोचली गेली. आपण पाहतोय शिवनेरी चषक 2024 च्या माध्यमातून खूप चांगलं आयोजन नियोजन. अगदी आता थोड्याच वेळात आपण पाहतायत या स्पर्धेला आपण निरोप देणार आहोत यंदाच्या वर्षामध्ये. ऑफ साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. ड्राईव्ह खेळत असताना अक्षय घरत त्या ठिकाणी पुढे सरसावले. फेकी करतील तत्पूर्वी फक्त सिंगल या ठिकाणी मिळेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 3 वर. षटक क्रमांक पहिलं जागमाता रावळे संघाचा कॅप्टन प्लीज आपण यायचंय. शेवटच्या 2 बॉल नंतर आपण लगेच लॉट्स या ठिकाणी जे टाकले जाणार आहेत भाग्य विजेता 5-6-7 कोणता संघ त्या क्रमांकावर राहील आणि समाधान मिळेल. पुन्हा एकदा बॉलर तयार. 4 बॉलचा खेळ झालाय. पुन्हा प्रज्योत अंबेरे टू विघ्नेश. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. निखिल अकरे त्या ठिकाणी पुढे सरसावेल. चेंडूची फेक करेल. 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत आणि दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 5 या धावसंख्येवर प्रति षटकामागे 10 ची सरासरी या वेळेला आस्किंग रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. 19 बॉल आणि 35 धावेची गरज. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉलवर 2 धावा. तिसरा बॉल डॉट. चौथ्या बॉलवर 1 आणि 5व्या बॉलवर 2 धावा. अशा प्रकारची रणनीती आणि स्ट्रॅटेजी यावेळेला पाहायला मिळते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 6 रन्स. पहिलं षटक प्रज्योत अंबेरीच्या नावावर जाईल. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 34 धावेची आवश्यकता. 11.33 च्या सरासरीचा आस्किंग रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. ये ड्रॉ है 5वें 6ठे और 7वें नंबर के लिए. तुषार किनी बिल्कुल वहां मौजूद. 5 क्रमांकावर श्री जागमाता रावळे उमेश 11 या संघाला सॅटिस्फाईड राहावं लागेल. द्वारकामाई चिखलपाडा 6व्या क्रमांकावर आणि 7व्या क्रमांकावर केळवा 11. तर या तिन्ही संघाचं कॉंग्रॅच्युलेशन. कुणाल जे किनी फिळंगी मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांचा सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आपला प्रवास सुखाचा हो. आणि प्रियंसी सुजल भोईर यांचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. 6 धावा. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाला. अक्षय घरत काटाळे एक्सप्रेस आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज त्याला सामोरे जाईल एक राईट हँड हार्ड हिटर बॅटर विघ्नेश. नुकतीच ज्याला केल्या वीक मध्ये बाईक मिळाली मॅन ऑफ द सिरीज.
ऑफ साईडला खेळायचा होता, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु परिपूर्णता या ठिकाणी स्ट्रोक नव्हता आणि तत्पूर्वी सिंगल मिळते. प्रशांत जे आमच्या समवेत जोडले गेलेत, तर 7 धावा या फलकावर 1.1 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. 7 रन से नुकसान के प्रमोद लिली इस वक्त स्ट्राइक रेट पर. ओहो बढ़िया गेंद, बहुत ही अच्छी गेंदबाजी. रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में कमाल का प्रदर्शन किया था अक्षय में और प्रभावित किया था इस नौजवान खिलाड़ी ने. और हमेशा मैंने देखा खास करके इस प्रतियोगिता में आर्या 11 पारगांव के गेंदबाजों ने डोमिनेट किया है. स्ट्रॉन्ग बॉलिंग यूनिट है इनके पास. 8 रन बगैर किसी नुकसान के. तो साइनत अरनाल को यहाँ से एक कदम आगे सोचने का भी समय आ गया. प्रमोद दिल्ली 4 पर खेल रहे, विघ्नेश 4. दोनों बल्लेबाजों का आगाज तो बहुत अच्छा हुआ है. कहाँ खेलना चाह रहे थे, बिल्कुल इस पक्षात्मक तरीके से गेंद आई है विनायक के पास. विनायक ने गेंद को फील्ड किया, 1 रन लेने का मौका इसी सिंगल के साथ को अब आगे बढ़ता बचा पहुंचा है. 9 रन बगैर किसी नुकसान के. ओवर की बात करें तो ये दूसरा ओवर है. अक्षय ने हमेशा निरंतरता के साथ अच्छी गेंदबाजी की. प्रज्योत के साथ शिवनेरी चषक 2024 का चैंपियन कौन बनेगा, इस सवाल का जवाब सबको अभी ढूंढना है. बैक पर चले गए, आंसर पर बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास किया गया था. गेंद के नीचे विनायक भोर, क्या छोटा है. जल्दबाजी, थोड़ी सी अड़बड़ाहट. 10 रन बगैर किसी नुकसान के. 14 गेंदें और जीतने के लिए 32 रनों की जरूरत है. पहले 4 गेंदों में 4 सिंगल. बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन अक्षय की तरफ से रहा है. विघ्नेश ऑन स्ट्राइक. वेरी गुड डिलीवरी, जोरदार अपील, लेकिन केवल गेंदबाज और फाइन लेग पर जो पालन है वो दोनों ने की. विकेट कीपर राकेश प्रभु की तरफ से कोई अपील नहीं था. 10 रन बगैर किसी नुकसान के. दूसरा ओवर प्रगति पर है. अक्षय अपने बॉलिंग मार्ग पर तैयार, सामना करेंगे विघ्नेश. इज प्लेइंग ऑन 5, स्कोर 10 पर नन. That's another very good delivery. Batsman pitching, batsman shuffling out of the off stump. Batsman looking for the big shot. There is no contact between bat and ball. Ball going behind the wicket and they can be no run. Score 10 पर none. Important मुकाबला दोनों टीमों के लिए. अक्षय गेंदबाजी कर रहे हैं. 12 गेंदें और जीतने के लिए 30 रनों की जरूरत है. Now remaining at 12 deliveries and need 30 run to win this match. That's a very good battle going on here between bat and ball. पर 115 का हो गया है. हमेशा मैंने देखा कि इस मुकाबले में या इससे पहले जितने मुकाबले हुए प्रमोद गेंदबाजों ने डोमिनेट किया. खास करके आर्या 11 पारगांव, बहुत सारे प्रोफेशनल गेंदबाज हैं. प्रीतम बारी, एक बार फिर प्रज्योत अंबेरे, अक्षय ने प्रभावित किया, परेश ने शानदार गेंदबाजी की है. और अब इनको डोमिनेट करने के लिए आपके पास बल्लेबाज हैं. प्रमोद और विघ्नेश ने थोड़ा समय लिया है और काबिल थे. 12 गेंदे 30. मैच अभी भी दोनों तरफ बना हुआ है. निश्चित स्वरूपात 12 बॉल 30 धावेची आवश्यकता. इथून 1 ते 2 मोठे फटके येत आहेत तर सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस 100% आपल्याला पाहायला मिळतील. परंतु इथे करावे लागतील अपार कष्ट. कॉन्फिडन्स तुम्हाला स्वतःला निर्माण करावा लागेल, ते आत्मसात करावं लागेल. प्रीतम बारी सारखा एक अप्रतिम तडियाळ एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. मोठ्या स्पर्धा एक छोट्याशा गावातून सुरुवात करत असताना आपण पाहू शकला शारजा कतारच्या स्टेडियम पर्यंत जाऊन पोहोचला हा खेळाडू. आणि अनेक मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या नावावर आपण पाहतायत. एक क्लिक बाईटचा इशारा येतोय सुमित देशमुख सरांकडून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 11 धावा. येणारे बॉल आहेत 11 बॉलमध्ये 29 धावेची आवश्यकता. शिवनेरी चषक आयोजकांचं स्वप्न होतं, स्वप्न पूर्णत्वास नेणारी ही स्पर्धा. अर्थातच डे अँड नाईटचा एक सुंदर कन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळाला. पंचांकडे दाद आणि यस डेफिनेटली फलंदाज बॅक टू द पवेलियन. गॉन बिफोर विकेट, ॲब्सोल्युटली प्लम. रिप्ले मध्ये पाहू शकताय ज्या वेळेला चेंडू थोडासा शॉर्ट रनअप आता घेत असताना प्रीतम बारी पाहायला मिळते. परफेक्ट LBW आपल्याला पाहायला मिळतोय. मिडल स्टंपला चेंडू भेदला असता आणि पंचांच्या मनात कोणताही संदेह नाही आहे. गुड डिसिजन, फेअर डिसिजन या ठिकाणी पाहायला मिळतं. सुमित देशमुख सर अँड मुन्ना पठाण सर. संघाची धावसंख्या 11 वर पहिला धक्का. 2.2 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. 10 बॉल 29 धावा.
मोतीलाल शाह ह्या वेळेला घड्याळाकडे पाहतायत, म्हणजेच आता थोडस ह्या वेळेला पहाट होण्याच्या तयारीत आपण पाहू शकाल. 10 बॉल 29 290च्या सहा आपल्याला पाहायला मिळतोय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून 7 दिवस या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण YouTube वर पाहिलं. जे श्रोते जोडले गेले, वॉचिंग केलं ज्यांनी, जवळजवळ 43,000च्या वरती आपण पाहिलं तर वॉचिंग करत होते. सबस्क्राईब सुद्धा पाहायला मिळाले. आजच्या दिवसामध्ये 43,000 एवढ्या जणांनी मात्र मॅच पाहिली. यावेळेला बॅटचा टो लागतोय. कॉन्फिडेंटली फटका नव्हता. बॅकफुटला जात असताना बॅटचं फेस ओपन केलं आणि शॉट थर्ड मॅनला क्रितेश घरत त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. दोन्ही फलंदाज स्ट्रगल करतायत. एका साईडला चार्ल्स गावद्या तर एका साईडला प्रमोद लिली सारखा खेळाडू. नेहमीच प्रमोद लिली म्हणा, चार्ल्स गावद्या यांनी समालोचन करण्याची संधी रबर बॉल क्रिकेट, पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये समुद्र बीच ला नेहमीच दिलेली आहे. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. क्षेत्ररक्षक तैनात मयूर मर्दे कोणतीही चुकी करणार नाहीये. धाकटी डहाणूचा ब्रँड यावेळेला पुढे येतोय. गॉन. बारा धावा आणि 2 गडी बाद. 2.4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला. 8 बॉल आणि 28 धावा हे सामन्याचं समीकरण. 8-28. चला फलंदाज बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये वॉर्मअप करत जायचंय. करण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. प्रमोद लिली बाद झाल्यानंतर करणला प्रमोट केले गेले बॅटिंग ॲट नंबर 4 वर. आठ बॉल 28. वसई 11 आणि अदाळा 11 या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे थोड्याच वेळात आपण एक अनाउन्समेंट करणार आहोत. अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. सामना समाप्त झाल्यानंतर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न या वेळेला आपण पाहू शकतात. बराच वेळ चेंडू हवेत राहतोय आणि प्रीतम बारीक कोणतीही नो मिस्टेक. फलंदाज बाद. ग्रेट कॅच. A brilliant piece of bowling and fielding there by प्रीतम बारी. वसई 11 टीमचा कॅप्टन आपण समालोचन कक्षाकडे यायचं. तुषार केणी यांना भेटायचंय. वसई 11 संघाची धावसंख्या स्थिरावली गेले. 7 बॉल आणि 28 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये यावेळेला पाहायला मिळतोय मिस्टर सायमनला आपण पाहू शकाल. उंच सकल बांध्याचा वन ऑफ द ग्रेट फिनिशर म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, उंच सकल बांध्याचा वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून आपण सुद्धा पाहतायत. परंतु डॉनला कोण विसरेल. 1 बॉल 6 खानिवडेचं ते मैदान आणि जबरदस्त गाजवलं होतं अतिशय सुंदर पद्धतीने. 7 बॉल 28 चार्ल्स त्या ठिकाणी आणि सायमन एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवनेरी चषक 2024 आणि अगदी थोड्याच वेळात आपण ग्रँड फिनाले आपल्याला पाहायला मिळेल. आणि आजच्या दिवसातील प्राइज डिस्ट्रीब्युशन आणि सांगता समारंभ सोहळा या स्पर्धेचा आज आपण या ठिकाणी पार पाडणार आहोत. जरी 27 तारीख शेवटची असली तरी 28 तारखेमध्ये हा संपूर्ण सोहळा पार पाडताना आपल्याला पाहायला मिळेल. गुड डिलिव्हरी. 7 बॉल 28 6 बॉल 28 धावेची आवश्यकता आहे. अतिशय सुंदर दमदार कामगिरी करत असताना ओपनचा संघ पाहायला मिळतोय. पण त्याला माहिती आहे 30 ते 40 धावा इथे डिफेंड होणं मुश्किल आहे आणि त्याकरता त्यांनी प्रथम फलंदाजी जरूर टॉस जर जिंकले असते तर अक्षय खरे त्यांनी सांगितलं आम्ही फलंदाजी स्वीकारली असती. परंतु प्रमोद लिली यांनी सांगितलं की आम्ही टॉस जिंकलोय तर आम्ही या वेळेला क्षेत्ररक्षण स्वीकारू. 6 बॉल 28. या पुन्हा एकदा प्रशांत जाधवडे सरांकडे वळूया. पंकज सुंदर गेंद थी. विकेट बहुत महत्वपूर्ण पंकज को पूरी निरंतरता के साथ गेंदबाजी की पंकज ने और ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया है. पिच चटकर खेलने की कोशिश फॉलो किया गया. मिड स्टंप पर गेंद थी.
और अच्छी यार्कर था गेंदबाज पंकज का। डॉन मैदान के अंदर कोपरी के मैदान पर धुआंधार बल्लेबाजी की थी लगभग 10 साल पहले। कमाल की बल्लेबाजी की थी, हमेशा बड़े स्ट्रोक के लिए वो एक बार फिर जाते हैं और सिक्सर चौका झंडा एक बार फिर जानते हैं। अब परेशानी ये है कि 5 गेंदों में आपको 28 बनाने हैं, तो हर गेंद के ऊपर आपको छक्का जड़ना है। और पंकज जैसे गेंदबाज हैं जिनके पास अनुभव है, डॉन का ये कीर्तिमान रचने वाले वो देखना बहुत जरूरी। जैसे कि आज डीडी ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की और लगातार 6 गेंदों में 6 छक्के जड़े हैं, तो यहाँ आपको 5 छक्के जड़ने हैं। नए बल्लेबाज डॉन, साइमन और डॉन मैदान के अंदर। पंकज तैयार है गेंदबाजी करने के लिए। ऑफसाइड पर 5 खिलाड़ी है बल्लेबाज डॉन के लिए। ऑनसाइड पर लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात। प्रमुख गेंदबाज के तौर पर पंकज गेंदबाजी कर रहे हैं। ऑफ टाइम के बाद 1 यार्कर अच्छी गेंद थी, डायरेक्ट हिट लगाने की कोशिश जिसकी कोई जरूरत नहीं है, लेकिन थ्रो किया गया। कवर करने के लिए पीछे खिलाड़ी है तो ये बेहतर है। 4 गेंदे 27। साइनत अरनाला की बात करें तो बिल्कुल अब जो उम्मीदें थी खास करके बल्लेबाजी के ऊपर, बहुत अच्छा प्रदर्शन करने वाले खिलाड़ी थे, लेकिन सामने टॉप क्लास गेंदबाजी है। स्टार्ट किया था प्रज्योत अंबेरी ने, वो तो बिल्कुल प्रोफेशनल गेंदबाज। उसके बाद में एक बार फिर प्रीतम बारी की अच्छी गेंदबाजी। ऑफ टाइम के बाहर गति परिवर्तन किया गया था। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है और पंकज पालन को मौका मिला गेंदबाजी करने के लिए। ऊंचे कद के गेंदबाज है, अच्छा वेरिएशन कर रहे हैं। स्कोर 13 रन 4 विकेट के नुकसान पर 3 गेंदें और 27 रनों की जरूरत है। तो इस टूर्नामेंट में, इस प्रतियोगिता में आर्या 11 पारगांव के गेंदबाजों का प्रदर्शन कमाल कर रहा है। 3 गेंदें 27। जीत की दहलीज पर इस वक्त आप देख रहे हैं आर्या 11 पारगांव की टीम। ऑनसाइड पर खेलना चाह रहे थे, फुल टॉस गेंद थी, विकेट के साथ पाए गए हैं। बल्लेबाज साइमन बैक टू द पेवलियन। ब्यूटीफुल बॉलिंग बाय पंकज पालन। Another wicket. Big wicket. Simon DePaz scored 13 for loss of 4 wickets. Good bowling by Pankaj. 2 गेंदों का खेल, 27 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। 7 पट्टे की टीम धीरे 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 एक बार फिर आ रही है इस पर कॉम्बॉक्स के सामने से गुजरती भी, और आने वाले मैच के लिए बिल्कुल तैयार है। Clean ball. Excellent bowling by Pankaj Palan. Scored 13 for loss of 6 wickets. Wickets in falling in the regular interval. That's the problem for the battling side. And fantastic bowling. Look at this delivery. Excellent bowling by Pankaj. एक बॉल और जीतने के लिए 27 चाहिए, तो इसका मतलब है इस प्रतियोगिता में अब फाइनल का टिकट मिलने वाला है आपको। जीत के दहलीज पर है, ये बैटर मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। आज देखिए अरनाला के पास भी दिग्गज खिलाड़ी थे लेकिन आज प्रदर्शन इतना अच्छा नहीं रहा है। पूरी तरह से डोमिनेट किया गेंदबाजों ने। बहुत अच्छा प्रदर्शन करते प्रोफेशनल खिलाड़ी है, लेकिन अभी फिलहाल वो क्या इंडिया में है, इंडिया के बाहर है, महाराष्ट्र में है। स्लीप देखिए कितनी है। बढ़िया गेम, जैसे कि टेस्ट क्रिकेट का खेल चल रहा है मैदान के अंदर। ये नजारा भी देखिए। बढ़िया गेंदबाजी पंकज द्वारा, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन सारे गेंदबाजों ने प्रभावित किया। प्रीतम 1 ओवर 1 रन 3 विकेट, उसके बाद में पंकज 1 ओवर 1 रन 3 विकेट, अक्षय 1 ओवर 4 रन और कोई सफलता उनको नहीं मिली।